त्याचबरोबर मुन्नाभाई वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि सोनूभाई वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि त्याचबरोबर सनिकेत शेलार देखील आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार नंदकुमार दादा पाटील ते देखील व्यासपीठावरती विराजमान आहे, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसामधील मॅच क्रमांक 2 ला सुरुवात होणार आहे. दोन संघांदरम्यान ही मॅच होणार आहे. श्री गणेश स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरा 11 या दोन संघांदरम्यान ही मॅच होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. आशिष आणि आशिषचा साथ देण्याकरता सनी मैदान दरम्यान दाखल झालाय. आणि त्या दोघांनाही आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिल्या षटक घेऊन आपण विजय जाधव याला बघतोय. या विभागामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आहे. मतेगाव फॉर्मॅट असू द्या, त्याचबरोबर आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये त्याचा खेळ तो असू द्या, तो चांगल्या पद्धतीचा राहिलाय. कालच्या दिवसापासून आपण आवाज सप्तसुरांचा ऐकलाय. आमचे डीजे मास्टर जितू चांगल्या प्रकारचं कार्य ते देखील करताना ओमसाई मूवीच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओमसाई मूवी म्हटलं तर सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये राहिलंय. एक नाव नव्हे तर टेनिस क्रीडच्या पटलावरती नाव ब्रँड बनत चाललंय. विवेक वाकले आपण यांना देखील ऐकलंय, गणेशपुरीचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून चांगली समालोचन देखील केलं गेलं. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं, बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. खेळाडूने बराच वेळ पाठलाग केला, पण हा कॅच काही कॅरी होऊ शकला नाही. थोडेसे दूरपर्यंत राहिले. 2 धावा बघता बघता इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या दोनच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील खोललं जात आहे. सुरुवात झाली आहे आणि सुरुवात झाल्याबरोबर गावदेवीला देखील नमन केलं जात आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळी सेमी हेलिकॉप्टर उडवला, फटका तर चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप वरती खेळाडू तैनात आहे. बॉलला स्टॉप केलं गेलंय. आणखी एकदा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धानूची स्पर्धा म्हटली तर मला अगोदर आठवतंय, ज्यावेळेस आम्ही लहान होतो एक नाईटची स्पर्धा व्हायची आणि या विभागामधील वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून त्या स्पर्धेची ख्याती होती. काही काळाकरता ती स्थगित झाली आहे, पण मला असं वाटतं की येणाऱ्या वेळ आणि काळेमध्ये ती आणखी एकदा चर्चेमध्ये येणार आहे. यावेळेस फुल टॉस सोडला जाणार नाहीये, फुल टोल वसूल केला जाईल. हा आलाय डीपीएलचा ब्रँडेड षटकार. पोलीस पाटील साहेब वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. अवधेशजी विश्वकर्मा यांचा आज वाढदिवस आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली. डबल डबल त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सिंगल धाव आली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हरचा पुढील बॉल विजयवरती आक्रमण केलंय, स्टेप आउट केलंय. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका तर चांगला सजवलाय. खेळाडू आलाय बॉलच्या खाली, त्याच्या मस्तकाला दस्तक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. धान्यू प्रीमियर लीगचा आणखी एक ब्रँडेड तडाखा षटकार. त्यांच्याकडनं वसूल केले त्यात 23 धावा. आणि त्याचबरोबर महेशदादा मोकाश यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आणि
ज्या स्पर्धेची आम्ही चर्चा करतोय त्या स्पर्धेकरता सक्सेसफुल होण्याच्या पाठीमागे सर्वांचं देखील योगदान आहे. त्यामध्ये सर्व आपले धानूचे ग्रामस्थ देखील असतील आणि त्याचबरोबर हे पंकजदादा पाटील यांचे सर्व शिलेदार असतील. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केला. भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर केलाय. जर तुम्हाला बॅटरला शांत ठेवायचं असेल तर त्याच्या शरीरापासून बॉलला दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. आशिष आल्याबरोबर त्याने चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या विपक्षामध्ये आता बॉलिंग मार्कवरती बॉलर पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा त्याने डिलिव्हर केलाय. यावेळी आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. टप्पा पडल्याच्या नंतर स्वतःची दिशा स्वतः निर्माण करतो आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती विवेक वाकले त्याने देखील एक आपलं चांगलं नाव कोरलं गेलंय खऱ्या अर्थाने. शैली बघा, शरीराने अपंग आहेत, हँडिकॅप आहेत, पण जिद्द तुमच्या मनामध्ये मित्रांनो असेल ना तर तुम्ही सर्व काही करून दाखवू शकता. सर्वप्रथम आम्ही विवेकला भेटलो होतो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यानंतर आता क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं कार्य देखील पार पाडलंय. अभिमान आहे की तुमच्यासारखे समालोचन आमच्या क्षेत्रामध्ये तयार होत आहेत. विवेक खऱ्या अर्थाने प्राऊड मोमेंट आमच्याकरता देखील आणि बॅक टू बॅक लगातारची चांगली गोलंदाजी सध्या तर गोलंदाजाच्या माध्यमातून साध्य केली जाते. सिद्ध करणं आणि ते साध्य करून दाखवणं ही खेळाची परिभाषा आहे. यावेळेस फटका चांगला सजवला मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला फेकलं जाईल. काय करताय थँक्यू जितू. बॅक टू बॅक 3 लगातार डॉट आल्याच्या नंतर षटकार आलाय. पण या स्ट्रोकचा जास्त काही फायदा होणार नाही कारण की 3 डॉट आल्याच्या नंतर चौथ्या बॉलवरती षटकार इनफ आणि हे गोलंदाज स्वतःला लकी समजत असेल. अकुट टप्प्याचा बॉल आणखी एकदा प्युअर टायमिंग प्युअर क्लास, पण यावेळेस बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय. प्राप्त होईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 5 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचले 30च्या आकड्यावरती. 30 धावा. मैदान म्हटलं तर आपण सी टाईप आपण बघतोय भौगोलिकरित्या. मग त्या अनुषंगाने पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट पाठीमागे जास्त काही धावा बनत नाहीयेत कारण की पाठीमागे डी झोन आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेवढे बाउंड्रीला टार्गेट कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट मिळणार कारण की समोरची बाउंड्री थोडीशी शॉर्ट आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट थोडीशी मोठी पाहायला मिळाली आपल्याला. यावेळेस थोडीशी दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. बाहेर कुठल्याही प्रेक्षकाने जर कॅच पकडला तर त्यांच्याकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज पंकज नंदकुमार दादा पाटिल यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मैदान के बाहर जो कोई दर्शक कैच पकड़ेंगे उनके लिए 100 रुपए का इनाम नंदू भाई की तरफ से दिया जाएगा. जाइए आप इस कैच का लुफ्त उठाइए और बालका का इनकी तरफ से भी 100 रुपए का इनाम दिया जाएगा, यानी कि एक कैच के ऊपर 200 का इनाम. चलिए भाई, मौका आ चुका आपके लिए, मौका मिला है, चौका जड़ दीजिए आप भी. मैदान के बीच में बहुत अच्छी बैटिंग हो रही है, आप भी अपना लुफ्त उठाइए. 200 मिलेंगे तो शायद दोपहर का नाश्ता, दोपहर का खाने का इंतजाम हो सकता है. और क्या अगली गेंद, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, आउटसाइड ऑप्शन, बहुत अच्छी गेंदबाजी और निरंतरता आपके पास रहेगी तो बहुत अच्छी आप गेंदबाजी कर सकते हैं. इस ओवर में देखा जाए तो बहुत अच्छी प्रभावित करने वाली गेंदबाजी. आशीष अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन देखा जाए तो नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक एंड पर ज्यादातर मौका नहीं मिला. इस ओवर में देखा जाए तो बहुत अच्छी गेंदबाजी हुई. ओवर नंबर 2 का यहाँ पर पूरी तरह से खेल समाप्त होता हुआ. 2 ओवर के बाद टीम का स्कोर जाकर बढ़ता हुआ. श्री गणेश टीम बैटिंग करते हुए और 31 रन बने. थॉमस आए फिलहाल गेंदबाजी पर और थॉमस किस अंदाज में गेंदबाजी करेंगे ये देखने लायक दिलचस्प बात होगी. और आप सब देख रहे डीपीएल धानू प्रीमियर लीग, आप सभी का हार्दिक स्वागत. थॉमस के हर विकेट के लिए अवधेश भाई इनकी तरफ से 100 रुपए का इनाम दिया जाएगा. एक विकेट के ऊपर 100 रुपए, यानी कि मौका बन चुका है. पहली गेंद कदमों का इस्तेमाल किया था, रनआउट का मौका बन सकता था, लेकिन दोनों बल्लेबाजों ने वहां पर संयम दिखाया. रन लेने का कोई वहां पर इरादा नहीं बना था, लेकिन नॉन स्ट्राइकिंग के बल्लेबाज थोड़े बहुत आगे आ चुके थे. इस बार अच्छी गेंद थी, ये फुल टॉस गेंद थी, वहां पर डिफेंस कर दिया गया. क्रिकेट की दुनिया में कहा जाता है कि बुरी गेंदों का अपमान करो, अच्छी गेंदों का सम्मान करो. और सम्मान कहा जाए तो डीपीएल हर व्यक्ति का, हर मेहमान का यहाँ पर सम्मान किया जाता है, उसी प्रकार से यहाँ पर बॉल का भी सम्मान किया गया. बहुत अच्छी गेंदबाजी फिलहाल होती हुई नजर आ रही है. और क्या अगली गेंद,
बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बैट और बॉल में कोई कनेक्शन नहीं हो पा रहा है। बहुत अच्छी गेंदबाजी। पहला ओवर विजय जाधव का बहुत महंगा था, 23 रन आए थे, लेकिन उसके बाद पूरी तरह से मैच में कमबैक करते हुए नजर आ रही है। और क्या अगली गेंद, इस बार एक और वाइड गेंद। दिशा से ऊपर थोड़े बहुत भटकते हुए नजर आ रहे गेंदबाज। दूसरा और बहुत अच्छा कटा था, उसमें कुल मिलाकर 8 रन आए थे, लेकिन तीसरा और अभी तक बहुत अच्छे से आ रहा है। 3 गेंदों में सिर्फ कुल मिलाकर 2 रन आए। अभी तक बल्लेबाजों को शांत रखा है। शांत है, लेकिन कितने देर तक शांत आप बल्लेबाज को रख पाएंगे। इस बार पुल कर दिया, पावरफुल, बहुत अच्छा स्ट्रोक। खिलाड़ी थे लेकिन नहीं रोक पाएंगे इस गेंद को। गेंद निकल जाएगी, 1 बाउंस ओवर द रोप, इट्स अ 4। और क्या अगली गेंद, और देखा जाए तो बहुत अच्छी गेंद थी। 4 रन आने के बाद कमबैक होता हुआ गेंदबाज का नजर आया। थॉमस ने कमबैक किया है। थॉमस अगर विकेट लेंगे तो उनके लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा अवधेश भाई की तरफ से। लेकिन फिलहाल अवधेश भाई भी तलाश में है कि विकेट कब आएगी। आएगी। 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, आखिरी गेंद का खेल बाकी। आखिरी गेंद पर पकड़ना चाहते थे, दिशा से थोड़े बहुत भटकते हुए नजर आ रहे हैं। निरंतरता आपके पास होनी जरूरी है, और अगर आप शॉर्ट फॉर्मेट खेल रहे, 4 ओवर का गेम खेल रहे, तो शायद आपको एक गेम प्लान बनाना होगा। आउटसाइड द ऑफ स्टंप, या फिर बाउंसर, या फिर परफेक्ट यॉर्कर। अगर ये 3 प्रकार की गेंदें आपके पास रहेंगी तो आप हर बल्लेबाज को खामोश रख सकते हैं। अगर थोड़ा भी वहां पर मिस्टेक हुई, गलती से मिस्टेक वहां पर बहुत महंगी साबित हो सकती है। सेमी हेलीकॉप्टर निकाला था पिटारे से, लेकिन 2 रन वहां पर आसानी के साथ मिल जाएंगे। ओवर नंबर 3 का यहाँ पर खेल समाप्त होता हुआ। 3 ओवर के बाद बैटिंग करते समय श्री गणेश स्पोर्ट्स टीम का स्कोर 40 रन बन चुके, और ये भी कोई विकेट गवाई है नहीं, लेकिन आने वाला वक्त बताएगा। इस मैदान के ऊपर 40 रन अभी तक जो बन चुके हैं, आने वाली 6 गेंदों में कितने बनेंगे उसके ऊपर भी निगाहें रखनी बहुत जरूरी होगी। सामने वाली टीम में बहुत अच्छी बैटिंग है। आप फिलहाल देख सकते हैं विजय को ऑन स्क्रीन देख रहे हैं, धारियों का एक बड़ा खिलाड़ी, और उनके बड़े भाई विश्वनाथ जाधव। टेनिस क्रिकेट दुनिया में उनका भी बहुत बड़ा नाम है। फिलहाल बड़ा स्ट्रोक खेल दिया, विजय है, लेकिन देखते रह जाएंगे और दर्शक बन जाएंगे दीवाने। शानदार स्ट्रोक, 6 के साथ, स्वैग के साथ, गेंदबाज का स्वागत। देवलानु मन रमतय गमावले, देवलानु मन रमतय। सनी बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं। एक बार फिर से गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, और शायद नजर लग गई। एक आसान सा कैच, और गौरव का पर कमबैक होता हुआ सनी को अब इनको लौटना होगा। विकेट। न्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला। प्रेम आला नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता। प्रेम आल्याबरोबर बॅटची कडा लागली आहे, प्रेमला माघारी परतावं लागेल। विकेट। रंगणार खेळ मैदानावर, माघार घ्यायची नाय। रंगणार खेळ मैदानावर, माघार घ्यायची नाय। आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला। आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला। आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला। थँक्यू डीजे। वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट DPL धान्यू प्रीमियर लीग या विभागामध्ये सातत्यपूर्वक चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा, आणि त्या स्पर्धेकरता एक चांगलं सॉन्ग बनवलं गेलंय। बॅक टू बॅक विकेट आलेत, हॅट्रिकची संधी आहे, आणि
यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. कमबॅक केलाय गोलंदाजाने सध्या तर. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक जर कशा प्रकारचा असेल तर गोलंदाज गौरव याने दर्शवलाय. कित्येक जणांचं स्वप्न आहे 2026 आला, जानेवारीचा महिना आला की आम्ही कमबॅक करणार, पण सध्या तर तो कमबॅक होत नाहीये. कमबॅक गोलंदाजाने केलाय. गुडलक बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल बजरंग बॉईज. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरता रेडी राहा. अजितदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. व्हाईट बॉल आलाय. आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक सध्या तर. यावेळेस आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. बॅटची कडा, विकेट किपरचा चांगला झेल. गौरव अक्षरशः या मॅच मध्ये गौरवशाली गोलंदाजी करतोय. 3 विकेट्स आतापर्यंत त्याने प्राप्त केल्यात. आणि जाधव सध्या तर आपल्या संघाला प्रमोट करतात आणि अक्षरशः आपल्या संघाला इथून कॉन्फिडन्स देण्याकरता ते आपण त्यांना सध्या ऑन स्क्रीन बघतोय आणि खेळण्याची मजा मित्रांनो खऱ्या अर्थाने. चांगल्या प्रकारची आतापर्यंत बॉलिंग राहिली आहे. मी सांगितलं होतं की 2026 प्रत्येक युवाचं स्वप्न असतं की आम्ही कमबॅक करायचं आहे. मी जिमला जाणार, मी कमबॅक करणार, मी सर्व काही करणार, मी फिटनेसवरती लक्ष देणार. पण जसा जसा सोमवार येतो त्यानंतर आणखी एक मनामध्ये ऊर्जा निर्माण होते की पुढच्या सोमवारी करू. अशा आयुष्यामध्ये मित्रांनो असे प्रसंग बरेच घडत जातात की नवीन वर्षाला की नवीन कमबॅक होईल, पण खऱ्या अर्थानं तो कमबॅक होत नाही. तुमच्या मनामध्ये ती जिद्द पाहिजे कमबॅक करण्याची. आणि सध्या तर तो कमबॅक इथून करून दाखवलाय बॅटरने. आल्याबरोबर त्याने दाखवलंय मिडल ऑफ द बॅट. माझा नंबर एवढ्या खालपर्यंत का राहिलाय, शेवटपर्यंत मला बॅटिंगमध्ये का ठेवलं गेलंय. जर किमान वरती बॅटिंग करण्याकरता आले असते तर चांगली बॅटिंग त्यांनी करून दाखवली असती. पहिला बॉल त्यांना मिळाला आणि तो शेवटचा ठरला त्यांच्याकरता, कारण की इनिंग संपली आहे. धावा बनल्या जातात त्या टोटली 53. 53 धावा जिंकण्याकरता 54 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 54 धावा. शेवटच्या बॉलवरती षटकार. षटकाराच्या साह्याने या षटकाला सुरुवात झाली होती आणि फिनिश देखील झालाय. अजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. बजरंग बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल गुडलक बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग हा संघ असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण जॉईंट व्हायचे. अजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 षटकांचा हा देखील मॅच असणार आहे. आशिषने चांगली बॅटिंग केली, पण किमान 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त बॉल कोणी जर फेस केले असेल तर आशिषने केलेत. किमान मला वाटतं की 12 ते 13 बॉल त्याने फेस केले असेल आणि 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सध्या ऑन स्क्रीन आपण बघतोय अजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जय बजरंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये गुडलक बॉईज अशी मॅच होती है. जो कोई दर्शक बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ेगा उनके लिए 200 रुपये का इनाम रहेगा. 100 पंकज 100 नंद कुमार दादा पाटिल इनकी तरफ से और बाला काका इनकी तरफ से 100 रुपये का इनाम. जो कोई दर्शक बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ेंगे उनके लिए 200 का इनाम रहेगा. गुडलक बॉईज संघाने टॉस जिंकून त्यांनी सांगितलं की आम्ही करतोय फिल्डिंग. बॅटिंगचं आमंत्रण जय बजरंग संघाला दिलं जाईल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे. खऱ्या अर्थाने नाण्याचे 2 बाजू असतात, ते म्हणतात सिक्के के 2 पैलू होते आणि त्याच अंदाजामध्ये नाण्याचे देखील 2 बाजू असतात. ते आम्ही तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतोय. एक बाजू आपण बघितली, दुसरी देखील बघणार आहोत. वैभवदादा पाटील यांचं तिथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण अक्षय पांडव सरांचा देखील आवाज ऐकला होता. आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे आणि छोट्या बंधूप्रमाणे त्यांनी आमची काळजी घेतली आहे या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला घडवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर अक्षय पांडव सर असतील. प्रत्येक युवा समालोचकाच्या पाठीमागे जर उभं राहणारा हक्काचं व्यक्तिमत्व असेल तर अक्षय पांडव सर. खऱ्या अर्थाने आज या इथे स्पर्धेमध्ये नाहीत. मला वाटतं की अंतिम दिवसामध्ये ते आमच्या समवेत असतील याच्यामध्ये शंका नाहीये. धानीव म्हटलं तर सर्वप्रथम आम्हाला आठवण होते समालोचकांच्या क्षेत्रामध्ये अक्षय पांडव सर असतील आणि त्याचबरोबर आम्हाला देखील सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये संधी मिळते. त्याकरता मी धानीवकरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यामध्ये नंदुबाई असतील आणि त्याचबरोबर पंकजदादा पाटील असतील. रिसेंटली आपण महानगरपालिकेचे इलेक्शन बघितलं आणि त्याच्यामध्ये 1 साइड हिरो म्हणून विजय प्राप्त केलाय पंकजदादा पाटील. आपला हक्काचा माणूस. वसई विरार शहर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांची पदी निवड झाली आहे. त्यांचं देखील आम्ही अभिनंदन
लास्ट टाइम देखील केलं होतं आणि यावेळेस देखील करतोय, कारण की आपल्याकरता अभिमान स्वाभिमानाची ही गोष्ट आहे की आपल्या विभागामधील व्यक्तींना एवढा मान सन्मान मिळतोय. बल्लीदादा आपण यांना देखील बघतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही समालोचन करतोय. आमच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने हक्काचा आमचा आणखी एक माणूस बल्लीदादा पांडव. काळजी सर्वांची त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. यूट्यूबवाले आलेत, लाईव्ह वाले आले, DJ वाले आलेत. नाश्ता केलाय का नाही केलाय त्यांच्यावरती लक्ष बल्लीदादा सातत्यपूर्वक ठेवतायत. पहिला बॉल खराब पद्धतीचा राहिलाय, वाईड आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात दरम्यान इथून संघाचं खातं खोललं जात आहे. विजय आणि त्याचबरोबर त्याचा साथ देण्याकरता रुपेश आलाय. या दोन खेळाडूवरती खऱ्या अर्थात नजर राहणार आहे. आशिष याच्यावरती देखील नजर राहणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट DPL म्हणजे धान्यू प्रीमियर लीग, याच्यामध्ये शंका नाहीये. पहिला बॉल भलेही खराब पद्धतीचा आलाय, दुसरा चांगल्या पद्धतीचा आलाय, पण काय फटका सजलाय. व्हॉट अ ग्रेट टायमिंग, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. बॉल सरळ सीमारेषा पार. विजय जाधव याच्या बॅटमधून आलाय DPL चा ब्रँडेड चौकार. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जातात त्यांच्या माहिती करता आम्ही माहिती पोहोचवणार या बॉल नंतर. यावेळेस आणखी एकदा प्युअर क्लास, प्युअर टायमिंग, अक्षरशः नेत्रदीपक हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. विजय जाधव याच्या बॅटमधून लगातारचा हा दुसरा चौकार. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता, अभिवादन करता, स्वागत करता, खऱ्या अर्थाने आमच्या VIP डाईस वरती बसलेले सर्व मान्यवरांना सल्यूट ठोकणारा हा दर्जेदार चौकार ठोकलाय विजय जाधव याने. चांगली बॅटिंग, सध्या तर क्लास दर्शवला जातोय. विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू आहे, पण खऱ्या अर्थाने विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू म्हणण्याची हरकत नाहीये, कारण की विजयने आपल्या स्वतःच्या जिद्दीवरती, आपल्या स्वतःच्या खेळावरती, या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं नाव सोनेरी अक्षराने कोरलंय. हा तोच विजय जाधव, धारीवचा सुपरस्टार. सध्या तर चांगला खेळ करतोय मैदान दरम्यान. आशिषचा बॉल आणखी एकदा ऍक्शन रिप्ले त्या क्षेत्रामध्ये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आपने मारा था हम भी मारेंगे, हम भी किसी से कम नहीं, विजय सांगतोय. सुरुवात झाली आहे, हा स्टेटमेंट दिला जातोय. बॅक टू बॅकचा हा तिसरा चौकार आलाय. धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 13. इझी होणार नाही आशिष करता. दोन चांगले मित्र आहेत, मैत्रीपूर्वक संबंध असतील, पण ते मैदानाच्या बाहेर. विजय देखील ते सांगतोय. हळूवार पद्धतीचा बॉल व्हेरिएशन केलंय. व्हाईट बॉल, थोडीशी दिशा भरकटली आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट मॅच मध्ये परिवर्तन, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल, पण खऱ्या अर्थाने इथे ते परिवर्तन किमान आशिष करता थोडंसं चुकीचं ठरलंय, कारण की दिशा भरकटली आहे. जर तुम्ही सरळ मार्गावरती जाल तर तुम्हाला यश मिळेल, पण जर तुम्ही चुकीच्या मार्गावरती जाल तर कुठेतरी तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. यामुळे आणखी एकदा बॉलला उडवायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. निरंतरता आणि त्याचबरोबर संयम तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फटका आणखी एकदा चांगला सजवला. प्रेम आहे बॉलच्या खाली, झेल टिपलाय, विकेट आली आहे. सर्वात मोठी विकेट या मॅच मधील. विजय जाधव याला माघारी परतावं लागेल. ते म्हणतात ना, सो सोनार की एक लोहार की. अंततः बॅटर वरती बॉलर भारी पडलाय. आशिषने करून दाखवलंय की पहिल्या 3 बॉलवरती भले विजय माझ्यावरती भारी पडला असेल, पण अंततः शेवटच्या बॉलवरती कमबॅक मी करणार. विजयची विकेट घेतली आहे आणि पहिला धक्का लागलाय वीरा 11 या संघाला. विजय जाधव बॅक टू द डगआउट. गणेश आलाय, नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. गणेश आल्याबरोबर फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये, बॉलच्या खाली काढू, झेल टिपलाय, विकेट. गणेश आला आणि गणेश देखील मैदानाच्या बाहेर गेलाय. आशिष आता रंगामध्ये आलाय. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याच्या करता.
षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या केरेस विहा वीरा संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 आकड्यावरती. बघा मी उल्लेख करत होतो, चर्चा करत होतो कालच्या दिवसामध्ये. मला वाटतंय की आम्ही लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा बघत होतो. काल 11 वाजता मॅच चालू झाली आणि कालच्या दिवसामध्ये तब्बल 13 मॅचेस कंप्लीट केल्यात. हे धानिवचं क्रिकेट आहे आणि या खऱ्या अर्थाने जर हे कशाकरता ओळखला जात असेल तर मी खऱ्या अर्थाने त्याचं पूर्णपणे क्रेडिट देऊन टाकेल नंदकुमार पाटील साहेबांना. खऱ्या अर्थाने नंदूबाई क्रिकेटच्या पटलावरती कित्येक वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे. मला वाटतं की 55च्या आसपास कुठेतरी पोहोचलेत, 51च्या आसपास पोहोचले. रिसेंटली लास्ट टाइम मी सांगितलं होतं, मला वाटतं की ते गणेशपुरीचं मैदान होतं, तिथे 50 वर्ष त्यांची तिथे कंप्लीट झाले. आता 51 सध्या रनिंग आपण त्यांना बघतोय. आणि नंदूबाई क्रिकेटचा अनुभव, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे, त्याचबरोबर क्रिकेट करता ओळखले जाणार आहे. एक काळ आणि वेळ होता, अक्षरशः त्यांनी आपला तो वेळ गाजवला होता. नंदूबाई आपण यांना देखील व्यासपीठावरती बघतोय. ते असतील तर डिसिप्लिन आणि त्याचबरोबर वेळ कशा प्रकारे वाचवायची आपण त्यांना बघतोय. यावेळेस दांडी दांडी गुल विकेट. नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. और नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल झालाय. गौतम आला आणि गौतम कशा अंदाजामध्ये बॅटिंग करेल. गौतम आल्याबरोबर आक्रमण करायचं होतं. इझिली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गौतम आल्याबरोबर 2च्या साह्याने वैयक्तिक खातं खोलतोय. या मॅच मध्ये आता कुठेतरी पार्टनरशिप बनवावी लागेल विहा वीरा इलेवन या संघाकरता. जर या मॅच मध्ये या इनिंग मध्ये जर पार्टनरशिप नाही बनली तर मी इझिली सांगू शकेल की बॅटिंग साइड टीम म्हणजेच विहा वीरा इलेवन संघ बॅकफूट वरती जाणार आहे. हा फुल टॉस मिळालाय, फटका चांगला सजवला, बिटवीन द गॅप चाललाय, 2 खेळाडू आले, बॉलला स्टॉप केलाय, चांगली फिल्डिंग. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही तिथे उपलब्ध नाहीये. एक धाव मिळाली आहे, धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 17 म्हटलं तर खतरा. आणि तो खतरा कोणा करता सध्या तर बॅटर की बॉलर. सनीच्याने चांगली बॅटिंग केली आहे, वैयक्तिक नॉट आउट 24 धावा बनवल्या आणि त्याचबरोबर आता चांगली बॉलिंग देखील करतोय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला, विकेट आली, डबल आला, सिंगल आला, त्यानंतर डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय, शेवटच्या आणखी 2 बॉल शिल्लक. तुम्ही पाठलाग करता मोठ्या धावसंख्येचा तर किमान चांगली तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 54 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये, कुठल्याही पद्धतीचं कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये. आणखी एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरा मार्ग असतं, बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक या षटकामधील. यावेळेस समोरच्या क्षेत्रामध्ये फटका तर चांगला सजवलाय. डीप लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत या बॉलला फील्ड करेल एक धाव इझिली प्राप्त झाली आहे. आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस सेकंड इनिंग मध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीरा इलेवन संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 18च्या आकड्यावरती. 54 धावसंख्येचा पाठलाग करता म्हणजे येणारे बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन प्रति षटकाच्या पाठीमागे 18ची सरासरी तुम्हाला ती मेंटेन ठेवावी लागेल. 17-18चा आपण ही जुगलबंदी बघितली आहे. धाव फलकावरती देखील 18 धावा आहेत आणि प्रति षटकाच्या पाठीमागे देखील तुम्हाला 18 धावा बनवायच्या आहेत. 18चा आकडा आठवला तर ज्यावेळेस आपण आता रिसेंटली जी मॅच हारलोय त्यावेळेस सर्वांना तो आकडा आठवला होता. विराट कोहली यांचा जर्सी नंबर. पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा प्रेमने इथून डिलिव्हर केलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव जोडली जाईल.
क्रुशल मोमेंटवरती बॉलला सोडणं हा उपाय, हा ऑप्शन बॅटरकडे नाही आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे. चांगल्या पद्धतीचा बॉल, खऱ्या अर्थाने नकल बॉल टाकण्याकरता देखील अकल पाहिजे आणि खऱ्या अर्थाने प्रेम देखील चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर करतोय. फिंगर रोल केले गेले आणि बॉल जसा टप्पा पडला त्यानंतर स्वतःची दिशा स्वतः निर्माण केली आहे. यावेळेस पेस दिला गेलाय. एका धावेकरता कॉल, रनआउटची दाट शक्यता, डायरेक्ट हिट इथे किमान खेळ संपवू शकला असता. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. या षटकामध्ये धावा येणं महत्त्वाचं होतं. 18ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची होती, पण असं होत नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शरीरापासून दूर खेळ आहे, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा इथून त्रास सध्या बॅटरला देखील होत असेल, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत धावा येत नाही आणि प्रेम या मॅचला टर्न देतोय, कलांडणी देतोय. खऱ्या अर्थाने या मॅचला पूर्णतः बदलून टाकलं जात आहे. आता या मॅचमध्ये कुठेतरी असं वाटतंय की औपचारिकता बाकी राहतील की काय. शेवटचा बॉल, तो देखील चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केला आहे. 2 षटकांमध्ये जिंकण्याकरता 18ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची होती. धाव फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचले ते 20च्या आकड्यावरती आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34ची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या 34 34ची आवश्यकता म्हटलं तर मार्जिन ऑफ एरर फार महत्त्वाचा असेल. आपण लीग मॅचेस खेळतायत. 20 धाव फलकावरती जाऊन पोहोचतात आणि येणारे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 34ची आवश्यकता. मला वाटतं की एक संघ 6 मॅचेस खेळणार आहे, म्हणजे 6 मॅचेस खेळणार. 6 पैकी किमान तुम्हाला 4 मॅचेस जिंकणं महत्त्वाचं आहे. 3 जिंकला तरी देखील चालेल, पण त्याच्यानंतर नेट रन रेट तो देखील मॅटर करतोय. हा पहिला बॉल फुलटॉस पद्धतीचा प्रेम. या मॅचमध्ये सर्व काही आत्तापर्यंत त्यांनी चांगलं केलंय. सर्वप्रथम त्याने आपण त्याला कॅच पकडताना बघितलंय, विजेचा तो कॅच, आणि त्यानंतर 50 वेगाने चांगली बॉलिंग त्याने केली. अचूक टप्प्यावरती भेदक मारा त्याच्या माध्यमातून केला गेलाय. या मॅचमध्ये आता कुठेतरी औपचारिकता बाकी आहेत. हा बॅक टू बॅकचा दुसरा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. मी सांगितलं की मार्जिन ऑफ एरर फार महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने 7 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात बॅटरच्या बॅटमधून. जास्त काही धावा येत नाहीयेत. बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आलाय. विकेट किपरने चांगला कॅच पकडला गेलाय, विकेट आली आहे. खेळाडूला माघारी परतावं लागेल. भरलाय गोसाईचा पाकाचा. थॉमस यांच्या प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइस अवधेश भाई यांच्या माध्यमातून दिला जाईल. चला, शेअर मार्केट डाऊन झालं 1 सेकंडमध्ये 500. चला, 500चा पुरस्कार तरी आहे. 500 मिळाल तरी ते देखील कोणाचे आहेत. फुलटॉस थॉमस, किमान हा 500 रुपयाचा शॉट होऊ शकला असता. संधी आली होती, थॉमस चुकी घडली आहे, तरी काय हरकत नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. थॉमस अगर एक 6 मारते उनके लिए 500 रुपये का इनाम दिया जाएगा. अवधेश भाई इनकी तरफ से. अवधेश भाई यहाँ पर इस खेल का लुत्फ उठाते हुए, आनंद उठाते हुए पूरी तरह से कदमों का इस्तेमाल किया था. कनेक्शन नहीं हो पा रहा है. थॉमस, आखिरी गेंद बची है. इस गेंद के ऊपर अगर आप 6 मारेंगे तो 500 रुपये का इनाम दिया जाएगा. अवधेश भाई भी इंतजार करे कब आएगा. बाला काका इनकी तरफ से भी 500 का इनाम है. इस बार ये फुल टॉस गेंद दी और कनेक्शन प्रॉपर नहीं हो पाया. इस मैच को आसानी के साथ जीत लिया श्री गणेश स्पोर्ट्स टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन एंड वेरी हार्ड लक विहा 11 टीम. हम चलते हैं मैन ऑफ द मैच.